देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत येऊन 2 केंद्रीय मंत्रिपद स्वीकारावीत आणि त्याऐवजी त्यांच्या पसंतीचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला जाईल अशी ऑफर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच देवेंद्र फडणवीसांना दिल्याचं बोललं जात आहे। फडणवीसांनी केंद्रात जाण्यास नकार दिल्यानंतर ही ऑफर दिल्याचं बोललं जात आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला। पुढे देशाला नवा शिक्षण मंत्री देखील मिळाला। कॉकरोच जनता पार्टी शांत झाली, पण सगळं शांत होऊन सुद्धा एक चर्चा मात्र थांबायचं नाव घेत नाहीये। ती चर्चा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। ज्या दिवशी प्रधानांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी झाली। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं मुख्यमंत्री फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलवल्याचं नंतर समजलं। त्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात अत्यंत गुप्त बैठक झाल्याचं समोर आलं। याच बैठकीत गृहमंत्री अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची ऑफर दिल्याचं समोर आलं। पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडून शिक्षण मंत्रिपद स्वीकारण्यास देवेंद्र फडणवीसांनी त्याच बैठकीत नकार दिल्याची माहिती समोर आली। पुढे खुद्द फडणवीसांनी सुद्धा मी महाराष्ट्रातच आहे, मी मुंबईतच आहे, मी दिल्लीला जाणार नाही असं स्पष्ट केलं। पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करून सुद्धा त्यांच्या दिल्लीवारीच्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीये। आता तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक नवाच दावा करण्यात येतोय। हा दावा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरून करण्यात येतोय। हा दावा केंद्रात मंत्रिपदाबद्दलचाच आहे। देवेंद्र फडणवीसांना फक्त एकाच केंद्रीय मंत्रिपद मिळणार नाही, तर 2 केंद्रीय मंत्रिपद दिले जातील। हे दुसरं मंत्रिपद म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रिपद। शिक्षण मंत्रिपद फडणवीसांना दिलं जाईलच, पण त्यासोबतच हे मंत्रिपद सुद्धा दिलं जाईल असं सांगितलं जातंय। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात शिक्षण मंत्रिपद आणि मनुष्यबळ विकास मंत्रिपद स्वीकारावं अशी विनंती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केल्याचं बोललं जात आहे। त्यातही जर फडणवीस केंद्रात गेले तर त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री राज्यात बनवला जाईल असंही फडणवीसांना सांगितलं गेल्याचं बोललं जात आहे। तुम्ही केंद्रात यावं अशी विनंती खुद्द मोदींनीच केल्याचं बोललं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं हे आता एका नेत्याने सांगितलं आहे। नक्की काय घडतंय, कोणी केला हा दावा आणि खरंच असं काही घडू शकतं का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीच्या सत्ताकारणात सध्या एकाच नावाचा सर्वाधिक बोलबाला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा खळबळजनक दावा केला आहे। संजय राऊत यांच्या दाव्यानुसार दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, पेपर फुटीचं प्रकरण आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत जंतर मंतरवर रस्त्यावर उतरलेला तरुण यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे। देशातील तरुणांची भक्कम पिढी घडवणाऱ्या शिक्षण खात्यालाच वाळवी लागल्यानं नरेंद्र मोदींची मोठी नाचक्की झाली। त्यामुळं पंतप्रधान मोदींना या दिल्लीतील आंदोलनासमोर माघार घ्यावी लागली। संजय राऊत पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात आता असा विचार आहे की शिक्षण आणि मनुष्यबळ विकासासारख्या अत्यंत संवेदनशील खात्यासाठी एक उच्च शिक्षित, दूरदृष्टी असलेला आणि अत्यंत सक्षम प्रशासक नेता हवा आहे आणि या क्षणी संपूर्ण देशामध्ये असा उत्तम शिक्षण मंत्री किंवा मनुष्यबळ विकास मंत्री होण्यासाठी फडणवीस हेच एकमेव सर्वात मोठं नाव आहे। ही गोष्ट नरेंद्र मोदींनाही चांगल्या प्रकारे ठाऊक आहे। संजय राऊत यांनी पक्का दावा केला आहे की पंतप्रधान मोदींनी स्वतः फडणवीसांशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे आणि तुम्ही केंद्रात यावं अशी थेट सूचना त्यांना केली आहे। एवढंच नाही तर संजय राऊत यांनी या बैठकीतील एक मोठा राजकीय सौदासुद्धा समोर आणला आहे। जर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा सांभाळली तर महाराष्ट्रात त्यांच्याच पसंतीचा नेता मुख्यमंत्री म्हणून बसवला जाईल असं आश्वासन खुद्द मोदींनी फडणवीसांना दिल्याचा दावा राऊतांनी केलाय। जेव्हा राऊतांना विचारण्यात आलं की फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की भाजपमध्ये सध्या दिल्लीतूनच राज्य चालवण्याची परंपरा आहे। गुजरात, मध्य प्रदेश किंवा राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत हे कुणाला माहिती आहे का? भाजप नेहमी कमीत कमी कार्यक्षम आणि अलोकप्रिय व्यक्तींनाच मुख्यमंत्री पदावर बसवतं, परंतु फडणवीसांच्या बाबतीत मोदींनी त्यांना त्यांच्या आवडीचा मुख्यमंत्री निवडण्याची सूट दिली आहे। देशाला एक उत्तम शिक्षण मंत्री मिळावा ही आमची इच्छा आहे। आता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं संजय राऊत म्हणाले। ज्या दिवशी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी केली। पुढे देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं होतं की ते मुंबईतच राहतील आणि दिल्लीला जाणार नाहीत।
पण त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातीलच या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत। एकीकडे संजय राऊतांसारखे विरोधी पक्षातील नेते त्यांच्या दिल्लीवारीबद्दल नवनवे गौप्यस्फोट करतायत, तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेतेही त्यांच्या दिल्लीवारीबद्दल बोलत आहेत। आमदार बच्चू कडू सारखे शिंदे गटातील नेते आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसारखे अजित पवार गटातील नेतेही फडणवीस लवकरच दिल्लीला जावेत अशी इच्छा व्यक्त करतायत। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींना या मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आलाय। आता हा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे किती दिवस राहतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। इथे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की ज्या खात्याची ऑफर फडणवीसांना दिल्याचा दावा केला जातोय ते मनुष्यबळ विकास मंत्रालय नक्की आहे तरी काय, आणि केंद्र सरकारमध्ये त्याला एवढं प्रचंड महत्त्व काय आहे? केंद्र सरकारमधील पहिल्या 5 सर्वात महत्त्वाच्या आणि प्रभावशाली मंत्रालयांमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा समावेश होतो। पूर्वी याला शिक्षण मंत्रालयच म्हटलं जायचं, मात्र राजीव गांधी सरकारच्या काळात 25 सप्टेंबर 1985 रोजी याचं नाव बदलून मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं करण्यात आलं होतं। पुढे 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार याला पुन्हा शिक्षण मंत्रालय असं अधिकृत नाव देण्यात आलं, पण राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात आजही याच्या व्यापक व्याप्तीमुळे याला मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणूनच ओळखलं जातं। हे मंत्रालय मुख्यतः 2 विभागांमध्ये काम करतं। पहिला विभाग म्हणजे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, जो देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची धोरणं ठरवतो, आणि दुसरा विभाग म्हणजे उच्च शिक्षण विभाग, ज्याच्या अंतर्गत देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठं, IIT, IIM, NIT आणि UGC सारख्या सर्वोच्च संस्थांचा कारभार चालतो। देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचं भविष्य, देशाचा साक्षरता दर, जागतिक दर्जा संशोधन, कौशल्य विकास आणि देशाच्या तरुण मानवी संसाधनाला म्हणजेच ह्युमन रिसोर्सला दिशा देण्याचं सर्वात मोठं काम हे मंत्रालय करतं। थोडक्यात सांगायचं तर देशाचा आर्थिक आणि बौद्धिक पाया मजबूत करण्याची पूर्ण जबाबदारी याच मंत्रालयावरती असते। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारे वाढलेले असताना दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कारभार सोपवलेला असताना संजय राऊत यांच्या या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडवून दिली आहे, आणि त्यातही संजय राऊतांनी थेट नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीबद्दल गौप्यस्फोट केल्यानं या चर्चांना अजूनच उधाण आले। त्यामुळं देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करून देशाचे मनुष्यबळ विकास मंत्री बनणार की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच राज्यकारभार हाकणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खरंच अशी काही ऑफर दिली असेल का? देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जातील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात नक्की सबस्क्राईब करा।